वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। एकांती बाळा की सोहम सुख शयन वेळा पाहि चरण कमळा सुंदराचे तेथे अरुण उदेला की सुमनी प्रगटला कमळी झाला अंतरी विकासू हे चरण कमळ केवळ भक्ता अळीऊळ सिद्धी सकळ योगी जनन तेने तृप्त झाले की हृदयी ओसंडले म्हणून वाहावले ज्ञान डोही तेची ते परमानंद गे माय न संगवे माय परापारुषली दोन दिली दृष्टी झाली देखणेपणे मनाचा अंकुर उगमीच मुराला तो कृष्णाची होनी ठेला अनुभविया त्रये पदांघ्रीचे रज तेने तृप्ती ओ सहज वरी त्रिवेणी ऊर्ध्व वज्र मज पाहता तव ते देखा वरी सखोल देखा त्यावरी ओळले पियुष पाणी तियेचे निमागे उद्धरणे जगे म्हणून संत संगे तया सोयी ते दोहो भागी विस्तारले जगी म्हणून तया भागी चरणांगुष्ठ दृष्टीचा डोळा न निवडेची बाळा तेथे झाला एक वळा मुनिजनागी माये तेथे बिंबली नखे विवळणी शेखे काळेपणाचे निद्वेषे वाहवली बुढा उगमिल संचले की वियोगे वाहवले पुनरपी जडले कृष्ण पदी गंगा अंगुष्ठ धारकी वाकीचा बडिवार तेथे सप्तही स्वर उमटतानी स्वरूपी रमली म्हणून अधोमुख झाली शोभती घारुरली पायी प्रभावळी माये तव ते निजानंद भरिते नेणती आणि काते विसरली आपणा ते हास्य वदने म्हणती नेती नेती गर्जना की मानिका खेवना त्या अनुमाना सूर्यो कोटरिया निवाळा की उभरिया सरळा जानुद्वय स्वज्वळा उच्च स्तंभ उच्च युगुळ कटी माझ सामावे मुष्टी स्वभाव समदृष्टी दोही भाई गे माये वरी वेटीला पिवळा की निरवे सोनसळा कल्पतरू फुलला नाभी स्थानी तेथे वेधू गोपी बाळा की अंतरी सावळा
फळा पालवीचे फळा अभिलाखिया तेथे मदनु गूढपणे अतिशय रमरमणे तुझे अनुभवने न निवडे काही सखोल नाभिमंडळ ते ब्रह्मस्थान केवळ ऐसे पाले विवळ तेथे जगा माझी गे माये रोमराज वेळा वेळी कवळा डावी निराळा उदरामध्ये हृदय निर्मळ तेथे ध्येय ध्यान केवळ वरी चरण कमळ वैजयंती माळा शोभतसे गळा उभले निवक्षस्थळा उभारली सरळ बाहुदंड नकळे कानवळ अंगोळी आधड पुढ खुणा दावितो गे माये ऐसा खुणा दावितसे एका तव दावी अनेका अंगुळ्या देखा दशावतारी नखाची मांडणी तेथे तारारणी हातासे प्रवणी द्वैत शुक्ल पक्ष की आंतरी लक्ष सारुनिया साक्ष दृशादी सरे एकाएकी संचरे की माझी घरी दुसरे सोये सरे नवल जोजगे माई तेथ सानु सानु स्वर दोहिले अंबर हास्यवदन सुंदर पावया छंदे निमासुरा नेटका नकळे ब्रह्मादिका वेधुनी गोपिका मोहिले जग समदृष्टी नासापुटी नेत्रद्वय निघाले भेटी रवी शशी कोटी लोपले तेथे मना मारुनी मेळा की कुंडले शोभे किळा तेथे झाला एक वळा योगी जनागे माये व्योमीचा मणी तया तळी सहस्र फणी तोला धला निर्वाणी आराधिता विशेष वर्णिताश्रमला म्हणून शरण आला शयन होऊन ठेला तया ऐसी सुमन शेजा की मवाळपण बरविया जागा तेथे रातली रमा भाजा न निवडे के ऐसा झाला एक वळा शेष म्हणे दैव आले फळा आज पाहे न सुनिया काय सेजे मागी ऐसयाचे ध्यान जरी हे न करी मन तरीच पतन जन्म मरण चिंता सारी भेळी उभारुनिया गृही सोयी सुखाची आवडी का सांडितोसी आता करू पाहे ध्यान तरी सहजची उन्मन म्हणून समाधान होय जीवा तीर्थव्रत तपदान जरी न करी हे मन तरी सहजची साधन नाथू तीर्था
जाता सायाशी तू काय एक देशी म्हणून सविलासी बहुता घरी तवरा पश्यन्ति मध्यमा वैखरी या युक्तीन निवृत्ती म्हणे लीळा विश्वव्यापक निराळा काही उघडा डोळा परब्रह्म ज्ञान देवा मी पळी निवृत्ती ऐक्य चरणी सर्व तुझे पणी हाव जीवा. भगवान संत सम्राट माऊलींच्या अभंगाचा शब्दशः अनुवादाचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करीत असताना आपण एकूण संतांचं भगवत स्वरूपाविषयीचं जे वर्णन आहे ते वर्णन पाहिलं तर भगवान परमात्मा ध्येय करून भगवत भक्त प्रेमाने त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करीत आहे. त्यातही या ठिकाणी काल आपण थोडं चिंतन केल्याप्रमाणे सगुण भक्तिप्रेमाचा या ठिकाणी विशेष रीतीनं प्राकट्य दिसून येतं आणि 700 वर्ष झाली 750 वर्ष झाली हे अभंग अव्याहत परंपरेनं या ठिकाणी आपण गातो चिंतन करतो. याचा अर्थ ह्या अभंगाचं आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये कोणतं स्थान आहे याचा जर विचार केला तर या अभंगाच्या द्वारा आपण परमात्म्याचं ध्यान करत आहोत. म्हणून हे एक प्रकारचं निधिध्यासन रूप ध्यान आहे किंवा दुसरं हे श्रवण पण आहे. श्रवण परमात्म्याच्या स्वरूपाचं श्रवण पण आहे आणि श्रवण केल्याबरोबर जसा आपण ते शब्द कानात जातात त्याप्रमाणे परमात्माकार वृत्ती होत जाते आणि परमात्म्याचं ध्यान पण होत राहतं. आणि जर आपण त्या निधिध्यासनामध्ये अधिक एकाग्र झालो तर तोच परमात्म्याचा साक्षात्कार आहे. कारण निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेला साक्षात्कार असं म्हणतात. तो साक्षात्कार पण या ठिकाणी होतो. किंबहुना साधकाला ध्येय परमात्मा रूपाचं चिंतन या ठिकाणी कसं करावं आणि ज्ञानोबराय ह्या ध्यानामध्ये किती निमग्न झालेले आहेत. म्हणून आपली ध्यानाची साधना या स्वरूपाची असावी आणि यासाठी माऊलींनी हे अभंग आपल्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे केलेले आहेत. जसा दीपस्तंभ जो असतो तर आपण कोणत्या दिशेने जावं याचं प्रकाशन करतो किंवा आपलं याचं मार्गदर्शन करतो दिग्दर्शन करतो. त्याप्रमाणे आपल्याला इतकंच नाही तर सकाळी सांगितल्याप्रमाणे जसा आपण पंढरपूरला निघालो तर तो जो मध्ये रस्त्याच्या कडेला असणारा मैलाचा दगड तो आपल्याला सांगत असतो की पंढरपूर 200 किलोमीटर, पुढे गेले की सांगत असतो 150 किलोमीटर. तसं आपलं जे गंतव्य प्राप्तव्य साक्षात्काराचं आपलं जे प्राप्तव्य स्थान आहे त्याच्या दिशेने आपण जात असताना कशा कशा प्रकाराने गूढ त्याला म्हणतो आपलं जे ध्यान जे आहे अधिक गूढ गंभीर होत होत परमात्म स्वरूपात आपली चित्तवृत्ती लीन होऊन मनाला उन्मनी भाव प्राप्त व्हावा अशा प्रकारचे हे ध्यानाचे अभंग आहेत. असं एकूण सर्व संतांच्या ह्या रूपवर्णनाच्या अभंगावरून आपल्याला दिसून येतं. म्हणून हे अभंग जे आहेत हे अभंग आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला तर शब्दाचा अर्थ कळेल, नंतर अन्वयानुरूप अर्थ कळला तर वाक्याचा अर्थ कळेल आणि ह्या अर्थाचं आपण पुन्हा पुन्हा
गायन चिंतन मनन केलं तर हा भाव आपल्या हृदयामध्ये दृढ होईल आणि आपल्याला ध्यानाची योग्यता प्राप्त होईल. मनोविज्ञानाप्रमाणे हीच गोष्ट आहे. माऊली सांगतात की जे विषयाकार होणारी जी वृत्ती ती परमात्माकार करणं आणि तिथे स्थिर करण्याचा प्रयत्न करणं याला जसं धारणा म्हणतात, त्या धारणेचंच अधिक सूक्ष्म स्वरूप ध्यान आहे. तर त्या ठिकाणी तत्र प्रत्ययैकतानता ध्यानत, एकाच आकाराची वृत्ती पुन्हा पुन्हा होऊ लागली आणि ती प्रयत्ना वाचून जर व्हायला लागली तर सविकल्प होते किंवा थोडेसे प्रयत्न असतात आणि पूर्ण प्रयत्नाच्या साह्या वाचून त्यापूर्वी केलेल्या अभ्यासाच्या साचिव्याने, म्हणजे तो अभ्यास हा सचिव साह्यकारी, आणि त्यामुळे ती वृत्ती आपोआप होत राहते. त्याला समाधी अवस्था प्राप्त होते, निर्विकल उन्मन अवस्था त्याला प्राप्त होते किंवा त्याला भक्तीच्या प्रांतात भावसमाधी म्हणतात. ती भावसमाधी प्राप्त होण्यासाठी या अभंगाचं आपण पुन्हा 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 अनुसंधान किंवा चिंतन करावं. म्हणून या ठिकाणी माऊलीने हे सांगितलेले दीपस्तंभाप्रमाणे अभंग जोपर्यंत चंद्रसूर्य आहे आणि जोपर्यंत मनुष्याच्या मनाला विक्षिप्तता आहे, एकाग्रता साधत नाही, त्या एकाग्रता साधण्याचे हे अलौकिक आणि नियत अशा प्रकारची ही ध्यानाची साधना या अभंगाच्या रूपाने प्रगट झालेली आहे. म्हणून ते परमात्म्याचं ध्यान करताना मनोविज्ञान, आता आपण म्हटलं की मनोविज्ञान जे आहे त्याला अनुसरूनच माऊलींनी माणसाचं मनाचं स्वरूप अगोदर जाणले पाहिजे. जो मनोवैज्ञानिक आहे तो अध्यात्मामध्ये चांगल्या प्रकाराने प्रयत्न करू शकतो, प्रवेश करू शकतो आणि अध्यात्माची साधना करू शकतो आणि त्या साधना त्याच्या जीवनामध्ये फलीभूत होते. माऊलींनी सांगितलं की जसं या मनाचे एकनिके देखील या गोडीच्या ठायासोके म्हणून या अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. ह्या मनाची एक गोष्ट आहे, जर ते एखाद्या आकाराचं झालं आणि त्या तदाकार झालेल्या वृत्तीमध्ये जर आनंदाची अभिव्यक्ती झाली तर ते मन पुन्हा पुन्हा त्याचा आकाराचं होत राहतं आणि तोच अभ्यास त्याला करावा असं वाटतं. आणि ज्या विषयाकार किंवा अनात्म पदार्थाकार केलेल्या वृत्तीमुळं ज्या वेळेला ती वृत्ती विक्षिप्त राहते किंवा तमोगुण आणि रजोगुण यांनी अभिभूत करते सत्वगुणाला, तेव्हा ह्या आनंदाची अभिव्यक्ती होत नाही. त्यावेळेला त्या अंतःकरणामध्ये क्लिष्टता व्यग्रता अशा प्रकारची राहते. तेव्हा त्या गोष्टी दूर कराव्या असं त्या मनाला वाटतं. परंतु काय करीतो या मना परिनायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट वाट आडवाट दरे दर कुट काही न विचारी कुडे कपट, काही न विचारी कुडे कपट घात बळकट मांडियेला, अशी ती मनाची अवस्था होते. ही सर्वांची अनुभूती आहे. तेव्हा या दुःखाच्या क्लेशाच्या अनुभवातून साधक जीवाची मुक्ती व्हावी, त्याला सुटका व्हावी, यासाठी ज्ञानोबरायांनी संतांनी मार्ग शोधून काढला. जे मन ह्या विषयाकार होतं तेच परमात्माकार करायचं आणि ते मन परमात्म्याचाच आकाराचं वारंवार करता करता जे आनंदाची अभिव्यक्ती होते त्याला अनुसरून ते मन आपोआपच विषय चिंतन विरळ होत नाहीसं होऊन जातं. का तर तुकोबाराय म्हणतात की विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. तर या ठिकाणी हा ब्रह्मरस हा आनंदाच्या रूपाने आपल्या वृत्तीमध्ये अभिव्यक्त झाला की आपल्याला त्याची गोडी लागते आणि तो मनुष्य ध्यान सुख भोगण्याचा अधिकारी होतो. आवशेवनी जैसे पुनवे भुनी जैसे शशीबिंब दिशे दिशे हरपत आवसे नाहीचे होय तैसे भोगा आतून निघता मन मज माझी चित्त मज माझी रिघता हळूहळू पंडुसुता तेची होईल, हळूहळू पंडुसुता मीची होईल.
जर ते विषयातून मन निघालं, परमात्म्याचं चिंतन करता करता ते मन चिंतने चिंतने तद्रूपता, आपण सकाळी पाहिल्याप्रमाणे कीटकी भृंगी न्यायाने ते मन परमात्म स्वरूपच होऊन जाईल. आणि ही साधना वेदाने, स्मृतीने, पुराणांनी, संत वाङ्मयामध्ये सांगितलेले आहे. विशेषतः आपण ज्या वेळेला कीर्तनाला, भजनाला सुरुवात करतो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं आपण म्हणतो. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. म्हणजे हा केवळ शब्दाचा काथ्याकूट करणारा संप्रदाय नाही किंवा हा कर्मठ पण नाही. तर या ठिकाणी तसाच हा अंधश्रद्धेने द्वैताला सत्य मानून भगवत सेवा करणारा पण नाही. हा वारकरी संप्रदाय या ठिकाणी ध्यानाची साधना मानणारा आहे. किंबहुना परमात्म्याचं ध्येय केलेलं ध्यान हे ज्ञानात निश्चित पर्यवसित होतं, अशी संतांची अनुभूती असल्यामुळं बऱ्याच वेळेला आपण गोपीचंदन टिळा, काय तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा, आपल्याला हे विसरूनच जातो आपण की या ठिकाणी गोपीचंदन लावणं, तुळशीचा माळा घालणं हे बहिरंग लक्षणं आहे, त्याच्याकडेच आपण आकर्षित होतो. पण त्याचं सांगितलं हृदयी कळवळा वैष्णवांचा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ही गोष्ट आपल्याला मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ही जी अंतरंग लक्षणं आहेत, आद्वेष्टा सर्वभूतानाम, ही निर्माण मोहाजित संगदोषा, लक्षणाचा साधू भगवंताला मान्य आहे, लक्षणाचा साधू मुमुक्षु जीवनात त्याची उपयोगिता आहे, त्याचं महात्म्य आहे. अशी स्थिती असताना जोपर्यंत आपण ह्या ध्यानाच्या अंगाने संपन्न होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये शांती जी आहे त्या परमाशांतीचा अंकुर देखील फुटत नाही. तसंच त्याच्या ठिकाणी ज्याला तृप्ती म्हणतात, ह्या तृप्तीचा शिंतोडा देखील त्याच्या जीवनामध्ये दिसत नाही. म्हणून हे अभंग म्हणजे एक प्रकारचं ध्यानाचं साधन आहे असं समजून याचा अर्थ समजावून घेऊन त्या भगवंताचं लीलाचरित्र त्या जणू काही आपल्या डोळ्यासमोर आहे. भगवंताचं स्वरूप वर्णन हे जणू काही भगवंत साक्षात आपण त्याला पाहत आहोत असं म्हटलं तर ह्या ध्यानाने परमात्म्याचा साक्षात्कार होतो. किंवा जरी या ठिकाणी आपल्याला ज्ञानाचा अधिकार नसला तरी आपण जर ध्यान केलं तर ते ध्यान करता करता आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन आपण जीवनमुक्त अवस्थेपर्यंत पोचतो. यासाठी हे ध्यानासाठी ह्या अभंग गाथेमध्ये आलेले आहेत आणि त्याचं आपण वर्णन त्याचं आपण निरूपण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ध्यानाचं महत्त्व सांगताना या वैकुंठवासी गुरुवर्य डोंगरेजी महाराज सांगत असत एक घटना की एक मनुष्य अत्यंत कृपण होता की तो त्याच्याजवळचा एक पैसा पण खर्च करत नव्हता. तर त्यांच्या घरी एक संत आले आणि त्यांनी सांगितलं परमात्म्याची काही ना काही उपासना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, आराधना केली पाहिजे. योगायोगाने तुमच्या घरी सगळं संपन्नता आहे म्हणून तुम्ही देवाला चांगल्या प्रकारचे हार, पुष्प, कपडे, चांगल्या प्रकारची घवघवीत पांडुरंगाची मूर्ती, कृष्ण परमात्म्याची मूर्ती आणि तिची आराधना केली पाहिजे, त्याची षोडशोपचारे पूजा केली पाहिजे. तुम्हाला भगवंताची कृपा होईल, एक दिवस तुम्हाला परमात्मा साक्षात ओराओरी भेट देतील. हे त्यांनी ऐकलं. पण ते म्हणे की मला तुमचं सर्व मान्य आहे, पण मला अशी आराधना सांगा की ज्याच्यामध्ये माझा कोणताही एक पैसासुद्धा खर्च होणार नाही, अशी मला पूजा काही सांगा. मग त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तू एखादी रत्नजडीत अशी कृष्ण परमात्म्याची बालमूर्ती मनाने तिचं चिंतन कर की तिच्या गळ्यामध्ये असणारी वैजयंती माळा, त्याच्यामध्ये असणारी रत्न, ती रत्न याच्या सुवर्णाच्या कोंदणात बसवलेले आहेत, अशा प्रकारचं तू चिंतन कर. आणि त्या परमात्म्याला तू त्याला जेवढे त्याला काय म्हणतो आपण पंचपक्वान्न,
ती पंचपक्वानं त्या बालकृष्णाला दररोज आपण भरवत आहोत असं तू ध्यान कर. हा तो परमात्मा तुझ्याकडं बालभावाने येत आहे, तुझ्या अंकावर क्रीडत आहे, तू त्याला पाटावर बसून त्याला भोजन घालीत आहेत. अशा प्रकारचं त्याला अत्यंत सुंदर सुंदर रानमाळा आवडतात. त्या जंगलातील पुष्प तू गोळा करून त्याच्यासाठी आणून त्या माळा स्वतः हाताने होऊन त्याचा शृंगार करीत आहे. झळझळीत सोनसळा त्याला तो परिधान करीत आहेस. अशा प्रकारे तो परमात्मा कधी तुझ्याकडं हास्यवदनाने पाहत आहे. तो बालभावात असल्यामुळं कधी तो नटनाट्य करीत आहे, कधी तो व्रात्यपणा खोडकरपणा करत आहे आणि तू त्याचा आनंद भोगीत आहे. अशा प्रकाराने तू त्याचं चिंतन कर असं त्याला सांगितलं. त्यांनी सांगितलं हे सोपं आहे, हे मी करू शकतो. त्याला तू चांगल्या प्रकारचं दूध त्याच्यामध्ये वेलची वगैरे टाकून व्यवस्थित त्याला ते सुगंधी दूध त्याला तू दररोज प्राशन करायला लाव. देव शेवटी तृप्त झाला असं समजून मग तुझ्याही मनामध्ये त्या भगवंताच्या तृप्तीचा अनुभव कर. आता तो भगवान जर तुझी पूजा समाप्त होताना त्या परमात्म्याच्या तुझ्यासमोरून तो परमात्मा जात आहे याच्या वियोगाचं तुझ्या अंतकरणाला अत्यंत खेद वाटू दे आणि तो परमात्मा मला परत कधी माझ्या पूजेचा विषय होईल अशा प्रकारच्या अंतकरणात सारख्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना तू करत राहा. आणि ही मानस पूजा आहे म्हणून ह्या पूजेपेक्षाही ती श्रेष्ठ आहे आणि याच्याद्वाराही तुला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो. त्या कृपण श्रीमंत मनुष्याला हे सोपं वाटलं आणि तो दररोज त्यांनी सांगितलं खर्च तर काय करायचा नाही. म्हणून एक दिवस असं झालं की तो सगळ्या मानस पूजा करत असताना भगवंताला समोर घेऊन तो परमात्म्याने त्याच्याकडं दूध मागितलं. तेव्हा त्यांनी तो शेठ होता त्यामुळं त्यांनी दुसऱ्याकडून दूध मागून घेतलं. भगवंताने सांगितलं की ह्या दुधामध्ये साखर कमी आहे. तर त्यांनी सांगितलं त्या दुधामध्ये साखर कमी आहे. त्यांनी नोकराला आज्ञा दिली, अरे थोडी साखर आण आणि घाल. त्या नोकराने आणली जास्त साखर आणि त्यांनी एकदम पसाभर साखरेमध्ये भगवंताला साखरच द्यायची. त्यांनी साखर त्या भांड्यामध्ये तो ओतू लागला. त्यांनी सांगितलं अरे त्या नोकराचा हात धरला, इतकी का द्यायची असते साखर. तेवढ्यात परमात्म्याने त्याचा ध्यान करणाऱ्या त्या श्रीमंताचा हात धरला. अरे तू काय विकत आणली का, तुझ्या बापाचं काय गेलं असं म्हणून परमात्म्याने त्याचा हात धरला आणि यांनी तो परमात्म्याचं दर्शन केलं. म्हणून मानसी पूजा जी आहे ही सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. तसं हे जे ध्यान आहे हे ध्यान बाह्य कृतीपेक्षाही, कारण काय आहे मन हे इंद्रियादिकांनी पूजा करण्यापेक्षा मन हे उभयेंद्रियात्मक आहे. हे कर्मेंद्रिय आहे आणि ज्ञानेंद्रिय आहे. ते मनाने केलेली जी पूजा आहे पूजा ते मनोमय पूजा हेची पडी केशी राजा. अजून एक करावी ते पूजा मनीची उत्तम लौकिकाचे काम काय असे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ह्या ध्येय परमात्म्याच्या स्वरूपाचं आणि त्यातही विशेषतः सगुण स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ह्या प्रस्तुत अभंगामध्ये केलेलं आहे किंवा ह्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. आता आपण सकाळी 4 चरणं पाहिली, 5वं चरण आहे आता. वरी वेढीला पिवळा की मिरवे सोनसळा की कल्पतरू फुलला नाभिस्थानी तेथे वेधू गोपी बाळा की अंतरी सावळा पालवी मेखळा आभिळा खिया तेथे मदनु गूढपणे रतिशये रमणे दुजे अनुभवने निवडे कही सखोल नाभिमंडळ ते ब्रह्मस्थान केवळ कैसे पाहले विवळ तेथे जगा माझिगे माये. वरी वेडीला पिवळा, पाठीमागं परमात्माच्या कमरेचं वर्णन केलं. त्याचा म्हणजे या मुष्टीमध्ये किंवा हातामध्ये मावेल अशा प्रकारची त्या परमात्म्याच्या कटिबंध आहे असं सांगितलं. आणि वरी त्या कटिबंधावर पिवळा वेडीला, त्या ठिकाणी पिवळा म्हणजे पितरंगाचा पितांबर तो त्याने गुंडाळलेला आहे किंवा त्याला नेसवलेला आहे. की मिरवे सोनसाळा, परंतु तो पितांबर जरी पिवळा असला तरी तो काय होतं सोनसळेसारखा झळकत आहे. म्हणजे याचा जणू काही सुवर्णाचंच वस्त्र त्याने पांघरलेलं आहे
किंवा परिधान केलेलं आहे असं तुम्हाला वाटेल. त्याचं कारण आहे सोनसळेमध्ये पिवळ्या रंगामध्ये मधी एक कोर असते निळ्या रंगाची आणि त्याला सोनसळा असं म्हणतात. कासे सोनसळा पांगरे पाटोळा घननीळ सावळा बाई आणो अशा प्रकारचं आहे की कल्पतरू फुलला किंवा जणू काही कल्पवृक्ष जो आहे तो कल्पवृक्ष हा फुलांनी बहरून आलेला आहे नाभिस्थानी. आणि या ठिकाणी हे आहे कुठं म्हणजे नाभिस्थान जे आहे ते नाभिस्थान एखाद्या कल्पवृक्षाच्या पुष्पासारखं दिसत आहे. तेथे वेधू गोपी बाळा आणि ह्या ज्या गोपस्त्रिया आहेत त्यांना त्या नाभिस्थानाचा वेध लागलेला आहे की अंतरी सावळा गोपी बाळा अंतरी वेधू. आणि गोपी बाळांना गोपबालिकांना त्या ठिकाणी त्या अंतरामध्ये हृदयामध्ये त्या परमात्म्याचा वेध लागलेला आहे की त्या परमात्म्याची आपल्याला भेट किंवा त्याचं दर्शन व्हावं अशा प्रकारे त्याचं मिलन व्हावं असा वेध लागलेला आहे. पालवी मेखळा अभिलाखिया. अभिलाखिया म्हणजे ज्यांना त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या प्राप्तीचा अभिलाष अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला आहे त्यांना तो परमात्मा आपल्या कमरेभोवती गुंडाळलेल्या मेखळेने त्या ठिकाणी त्यांना विठो पालवीत आहे. परमात्मा त्यांना पालवतो म्हणजे बोलावत आहे, खुणेने संकेत करून आपल्याकडं बोलावत आहे. तेथे मदनु गूढपणे रतिशये रमणे. आता त्या ठिकाणी म्हणतात तेथे गूढपणे. आता त्या परमात्म्याने बोलावल्यावर त्यांच्या अंतकरणात परमात्म्याच्या भेटीची जी अभिलाषा निर्माण होते ती स्पष्टपणे त्यांना दाखवता येत नाही. गूढपणाने गुप्तपणाने त्यांच्या अंतकरणात मदन म्हणजे काम निर्माण होतो. परंतु त्यांची इच्छा काय आहे रतिशये रमणे. त्यांना भगवंताचं रतिसुख मिळावं अशी त्यांच्या अंतकरणात इच्छा होती. आणि न निवडे काही दुजे अनुभवने. आणि दुसरा भगवंताच्या मिलनाव्यतिरिक्त किंवा त्याच्या शृंगार किंवा रतिसुखाच्या अतिरिक्त दुसरा कोणता वैषयिक किंवा त्याच्या अतिरिक्त अनुभव घ्यावा अशा अभिलाषा न निवडे काही त्यांच्या अंतकरणात उत्पन्न होत नव्हती. कोणतीही अभिलाषा त्यांच्या अंतकरणात उत्पन्न होत नव्हती. सखोल नाभिमंडळ. आणि परमात्म्याचं जे नाभिस्थान आहे नाभिमंडल आहे म्हणजे वर्तुळाकार असणारी जी नाभी आहे ती सखोल म्हणजे अत्यंत गंभीर आहे. आणि ते काय आहे ते केवळ ब्रह्मस्थान. ते ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीचं ज्याचे उदरी ज्याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. त्या ठिकाणी भगवंताचं नाभी कमल हे ब्रह्मदेवाचं जन्मस्थान आहे. कैसे पाहले विवळ ते जगा माझी गे माये. आणि ते जे भगवंताचं नाभी कमळ आहे ते जगा माझी कैसे विवळ झाले. जगामध्ये म्हणजे ह्या सर्वांना ते नाभी कमळ किती स्पष्ट दिसत आहे. ज्याच्यातून ज्याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. असं जे आहे परमात्म्याचं स्थळ ते ज्याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. काय जग हे वाखानी मदना ते लेकरू तयाचे. असा असणारा जो परमात्मा तो परमात्मा त्यांना स्पष्ट परमात्म्याचं नाभी कमळ त्यांना स्पष्ट दिसतं. रोमराजवेळा एकी वेणी एकवेळा दावी निराळा उदरामध्ये. हृदय निर्मळ तेथ ध्येय ध्यान केवळ. वरी चरण कमळ द्विजोत्तम वैजयंती माळा. शोभतशे गळा उभलेनी वक्षस्थळा उभारली. सरळ बाहुदंड नकळे कानवड आंघोळिया धडफड खुना दावितोगे माये. आता उदरामध्ये परमात्म्याच्या उदरात हे काय आहे की नाथ महाराजांनी ह्या ध्यानाचं स्वरूप सांगितले. भगवंताच्या नखशिखांत ध्यान करावं.
ते करताना भगवंताच्या पायापासून सकाळी झालेलं आहे की पदकमल, त्या पायावर असणाऱ्या तळव्याच्या ज्या वळ्या किंवा रेषा, त्याची नखकांती, याच्यानंतर त्याचे घोटे, नंतर त्याच्या पोटऱ्या, नंतर त्याचा जानुभाग, गुडघा, नंतर त्याच्या मांड्या, नंतर त्याचं कंबर, असं जे सांगितलं आहे, नंतर त्याचं उदर, नंतर त्याचं वक्षस्थल, नंतर त्याचं मान, हानुवटी, नंतर त्याचं मुख, नंतर त्याचं मस्तक, आणि सगळ्यात शेवटी त्या मुखावरील असणारं हास्य, स्मित हास्य, याचं चिंतन करत करत मन त्याच्या ठिकाणी समरस करावं. दुसरे काही ध्यानाचा अभ्यास करणारे महापुरुष सांगतात की एकदा नखशिखांत मस्तकापर्यंत जायचं, पुन्हा मस्तकावरून त्या परमात्म्याचं चिंतन करत परत नखापर्यंत यायचं. अशा प्रकाराने त्याचं ध्यान. आणि ह्या ध्यानाचं जे काही साधना आहे ती साधना जशी शास्त्रामध्ये सांगितली, अनुभवली, त्याचप्रमाणे हे वर्णन चाललेलं आहे. आता उदरा माझी रोमावळी, त्याच्या उदरावर जे काही केसांचा संभार आहे, तर रोमराज वेळा की वेणी एक वेळा, ते केस इतके वाढलेले आणि इतके दाट आहेत की जणू काही केस दुसऱ्या केसात गुंफून वेणी एक वेळा, जणू काही त्यांची वेणी घातलेली आहे. दावी निरळा उदरामध्ये, त्याच्यामध्ये ती तो आपल्या उदरामध्ये दाखवीत आहे. आणि तो दावी निराळा, त्याच्यापासून तो वेगळा आहे, त्या रोमराजीहून दिसते, त्याच्यापासून भगवंताचं स्वरूप हे काही इतर दिसणाऱ्या रोमराजीपेक्षा ते वेगळं आहे असं वाटतं. म्हणजे अलौकिक आहे, दिव्य आहे. हृदय निर्मळ, आणि त्या परमात्म्याचं हृदय हे अत्यंत निर्मळ असं आहे. तेथे ध्येय ध्यान केवळ, आणि त्या ठिकाणी ज्या परमात्म्याला ध्येय करून त्याचं ध्यान करायचं, ते ध्यान कमळ करताना ते कसं आहे तर वरी चरणकमळ द्विजोत्तम. या ठिकाणी द्विजोत्तम म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ ज्या चरणकमलाचं ध्यान करतात, त्याच्या म्हणजे आपल्या निर्मळ हृदयामध्ये त्या भगवंताच्या चरणकमळाचं द्विजोत्तम श्रेष्ठ असणारे, जे इथं आता द्विजोत्तम म्हटलं म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ किंवा द्विजोत्तम म्हणजे श्रेष्ठ असे साधू त्याचं चिंतन करतात आपल्या हृदयामध्ये. आणि वैजयंती माळा शोभतसे गळा, वैजयंती माळ म्हणजे कधीही न सुकणारी अशी माला त्या परमात्म्याने आपल्या वक्षस्थळावर धारण केलेली आहे. उभलेनी वक्षस्थळा उभारली, आणि ते जे वक्षस्थळ आहे ते वक्षस्थळ अत्यंत त्याला काय म्हणतो विस्तारलेलं वक्षस्थळ, त्याच्यावर ती शोभत आहे. सरळ बाहुदंड, परमात्म्याचे बाहुदंड म्हणजे दंडासारखे असणारे जे बाहू आहेत ते सरळ असे आहेत. म्हणजे कटेवर त्यांनी इतक्या सरळप्रमाणे आपले हात अगदी रेखीव रूपाने, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये थोडासुद्धा वक्रता नाही, अशा सरळपणाने ठेवलेले आहेत. न कळे कानवड, परमात्मा कसा समोर जेव्हा परमात्मा आपले दोन्ही नेत्र पुट बंद करून ज्या कटेवर कर ठेवून उभा आहे, तेव्हा तो कुणीकडं कल्ला किंवा वळला हे काही कळत नाही, इतका तो सरळ अशा स्वरूपाचा आहे. आंघोळी या धडपुढं खुना दावितोगे माये, आणि हे सगळं करताना असे ठेवलेले की परमात्म्याची 10 बोटं, म्हणजे ज्याच्यामध्ये शंख धारण केलेला आहे तरी सर्व परमात्म्याची बोटं दिसतात. नंतर डाव्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये कमल धारण केलेलं आहे तरी त्याच्या 5ही अंगोळी म्हणजे बोटं ही स्पष्टपणे दिसून येतात. आणि तो काय करतो, खुना दावितोगे माये, तो एक प्रकारचा आपल्याला संकेत करीत आहे की या ठिकाणी काय संकेत करीत आहे. प्रमाणम भवाब्धे रिदम मामकानाम नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात् विदधातोर्वसत्यई धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, असो विठो पालवित आहे. उभारोनी बाहे विठो पालवित आहे, भक्ता मीची साहे मुखे बोले आपुल्या, हा त्याचा संकेत आहे. आयशा खुना दावितसे एका
तव दावी अनेका अंगोळ्या देखा, दशावतारी नखांची मांडणी, तेथे तेज तारांगणी, हात असे प्रवणी, तिमिर द्वैत, शुक्ल पक्ष की अंतरी लक्ष, सारोनिया साक्ष, दृश्यादी सर्वी, एकाएकी संचरे की माझी घरी दुसरे, स्वये ए सरे, नवल चोज गे माये. आपण आपल्या जीवनातली जेवढी ऊर्जा, जेवढी शक्ती, जेवढं मनोबल, बुद्धिबल, अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी निरर्थक किंवा अनर्थक प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. तीच पराकाष्ठा जर आपण हे वाङ्मय समजून घेऊन याचा अनुसरण करण्यात खर्च केली तर आपल्या जीवनामध्ये ज्याला सुख आहे ना, आपलं सुख पाहून ब्रह्मादिक देखील लाळ घोटतील. अशा प्रकारची अत्युच्च कोटीची योग्यता मनुष्य प्राण्याला येऊ शकते. परंतु काय झालं, कुआ में भंगा पड़ गया. ऐशा खुना दावी तसे एका, तव दावी अनेका अंगोळ्या देखा. तर अशा खुणा म्हणजे परमात्मा अनेक खुणा आपल्याला दाखवतो. स्फुरत कौस्तुभालंकृतम कंठदेशे श्रिया जुष्टकेयुरकम श्रीनिवासम शिवम शांत मीड्यम वरम लोकपालम. अशा खुणा आहेत परमात्म्याच्या. परंतु परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तर सांगतात ऐशा खुणा दावी तसे एका. असा परमात्मा काहींना ह्या खुणा दाखवतो. परंतु दाखवत असताना अनेका अंगोळ्या दावी देखा, पहा तो काय दाखवतो, अनेक अंगोळे दाखवतो. आता सांगितलं स्पष्ट परमात्म्याची 10 बोटं दिसून येतात आणि त्या ज्या बोट आहेत ती 10 बोटं काय दाखवतात, दशावतारी, 10 अवतारांचं या ठिकाणी संकेत करतात. मी आत्तापर्यंत 10 अवतार काय अंबर ऋषीसाठी जन्मसोशी येले, दुष्ट निर्दाळले किती एक. भगवान दशावताराच्या खुणा त्या 10 बोटाच्या रूपाने दाखवतात. नखाची मांडणी, तेथे तेज तारांगणी. आणि भगवंताचे जी नख आहेत, कुठली नख, आता पदांगुष्ठावरील नखांचं वर्णन सकाळी केलं. आता हाताचे जी अंगुळी आहेत त्याच्यावरची नखांची मांडणी म्हणजे त्या नखांची ठेवण कशी आहे, तेथं तेज तारांगणी. ती नखाचं तेज म्हणजे जणू काही आकाशगंगेत असणाऱ्या तारांगणाचं तेज आहे असं वाटतं. हात असे प्रवणी, तिमिर द्वैत. आणि त्या ठिकाणी त्याचा जो हात आहे तो हात काय दाखवतो, तर द्वैत तिमिर, द्वैतरूपी अंधकार जो आहे तो प्रवणी असे. तर त्या द्वैतरूप अंधकाराचं नाश झालेला आहे, लय झालेला आहे असं तो हात सांगत आहे. कारण का, त्या हात असं सांगतात की जो मला शरण येईल तर त्याचं अज्ञान तिमिर म्हणजे द्वैतरूपी अंधकार किंवा अज्ञानरूप अंधकाराचा मी पूर्णतः नाश करतो. सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आणि हा जर परमात्मा पाहिला तर याचं काय आहे, तर शुक्ल पक्ष, जणू काही शुक्ल पक्षात मध्ये जसा प्रकाश असतो, शीतल आल्हाद असतो चंद्रप्रकाशाचा, त्याप्रमाणे आंतरी लक्ष सारोनिया. आणि तो प्रकाश एकदा पाहिला म्हणजे परमात्म्याच्या शीतल अशा स्वरूपाचं, आल्हादक स्वरूपाचं आपण जेव्हा रसास्वादन करतो त्यावेळेला जर एखादा मनुष्य करण्याचा उपयोगिता काय, तर ते सांगतात आंतरी लक्ष सारोनिया. जीव अंतकरणामध्ये अनंत जन्माच्या संस्काराने ज्या विषयांचं चिंतन करत असतो ते आंतरी लक्ष सारोन्या. त्याचं लक्ष किंवा चित्त हे विषयाच्या चिंतनामध्ये रंगलेलं असतं, पण ते परमात्मा काय करतो, बाहेर सारतो, म्हणजे त्याला दूर करतो. आणि बाहेर सारोन्या साक्ष दृश्यादी सर्वी. आणि तो परमात्मा ह्या संपूर्ण दृश्य जगताचा साक्षी असणारा परमात्मा, पण ह्या भक्त कल्याणाकरता आणि त्याच्या अंतकरणातल्या विषय वासनांचा निराश करण्यासाठी तो द्रष्टा परमात्मा या ठिकाणी एकाएकी माझी घरी संचरे. त्याचं माझ घर म्हणजे सर्वात आत असणारं जे अंतकरण आहे त्या अंतकरणामध्ये एकाएकी संचरे, अचानक त्या अंतकरणामध्ये प्रवेश करतो. आणि अंतकरणामध्ये
प्रवेश केला का स्वये एसरे दुसरे स्वये एसरे. दुसरं म्हणजे अनात्म पदार्थ, विषय, सांसारिक वस्तू, व्यक्तींचं चिंतन एसरे येण्याचं थांबून जातं. कारण काय आहे, त्या परमात्म्याची गोडी एकदा लागली की त्या ठिकाणी विषयाचं, ह्या विषयी त्याला कोणत्याही प्रकारची आसक्ती राहत नाही. कारण त्याला शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पंचविषयामध्ये जी आसक्ती होती त्या परमात्म्याचं दिव्य रसगंध हे अलौकिक सुख त्याला अनुभवायला मिळतं. त्यामुळं त्याला या ठिकाणी विषय सुखाचं काहीही कौतुक वाटत नाही. किंबहुना परमात्म सुखाने तो परिप्लुत झाला की विषय सुखाला यायला जागाच त्या ठिकाणी अवशिष्ट राहत नाही. म्हणून म्हणतात माझी घरी, म्हणजे त्याच्या माझघरात, माझघर कोण आहे, त्याचं हृदय, त्याचा अंतःकरण, आतलं ज्ञानाचं साधन, त्या अंतःकरणातच जेव्हा परमात्मा येऊन बसतो तेव्हा त्याला विषय सुखाचा आपोआपच परित्याग होतो. आणि नवल चोजगे माये, आणि हे सर्वात काय आहे, नवल किंवा फार मोठं आश्चर्य आहे. तेथ सानू सानू स्वर दोहिले अंबर, हास्यवदन सुंदर पावया छंदे, निमासुरा नेटका नकळे ब्रह्मादिका, वेधूनी गोपिका मोही येले जग, समदृष्टी नासापटी नेत्रद्वय निघाले भेटी, रवी शशी कोटी लोपले तेथे, मना मारुनी मेळा की कुंडले शोभे किळा, तेथे झाला एकवळा योगी जनागे माये. तेथे सानू सानू स्वर, आणि तेथे म्हणजे त्या परमात्मा स्वरूपामध्ये त्या सानू सानू स्वर, सानू सानू म्हणजे अगदी मंद मंद अशा प्रकारचे सप्तस्वर त्या ठिकाणी निघू लागतात. आणि कुठं तो परमात्मा जेव्हा काय वेणू वाजवतो तेव्हा, म्हणजे तोच परमात्मा काय धनु मंजुळ मंजुळ उमटती, वाकी रुंजुण रुंजुण वाजती, अशा शेष देवविमानी बैसोनी स्तुती गाती, भानुदासा फावली प्रेमप्रीती. हो, अशा प्रकारचं त्या भगवंताचं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये ते म्हणतात तो भगवान वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासले यादव राजे. हो, अशा प्रकारची ही स्थिती आहे. हे चिंतन करता करता त्या परमात्म्याच्या वेणूमधून सानू सानू मंद मंद अशा प्रकारचा स्वर निघत आहे. दोहिले अंबर, आणि त्याने सगळं अंबर दोहिलं म्हणजे संपूर्ण आकाश जे आहे त्या वेणुनादाच्या स्वराने दुमदुमून गेलेला आहे. नादन समाये त्रिभुवनी, अशा एका जनार्दनी एका भुलला जनार्दनी. या ठिकाणी तो नाद ऐकल्यानंतर सर्व लोक मोहून जातात. आणि हास्यवदन सुंदर, परमात्म्याचं जे स्मित हास्य करणारं जे मुख आहे ते मुख अत्यंत सौंदर्यपूर्ण दिसत आहे. पावया छंदे, आणि तो परमात्मा जो आहे तो पावा म्हणजे वेणू वाजवत आहे, आणि त्या वेणूध्वनीचा छंद लागल्यामुळं तो परमात्मा निमासुरा नेटका, आणि तो अत्यंत नेटका म्हणजे अत्यंत सुंदर, रेखीव आणि निमगोरा वर्णाचा त्या ठिकाणी तो दिसत आहे. नकळे ब्रह्मादिका, त्या परमात्म्याचं स्वरूपाचं इतकं सौंदर्य कुठून आलं, एवढ्या सौंदर्याचं सार सर्वत्व ह्या एकट्या परमात्म्याच्या ठिकाणी कसं एकवटलं याचा विचार करायला गेलं तर आपली बुद्धी कुंठित होते. हा विचार कळत नाही. वेधुनी गोपिका मोहिले जग, याने ह्या गोपिकांचं मन वेधून घेतलं. वेधले व मन तयाचे गुणे, क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी, अशी स्थिती झाली. आणि जग मोहिले, सगळं जग जे आहे ते त्या परमात्म्याच्या स्वरूपाने
मोहित झालं. त्यांना त्या परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, अशी त्यांची स्थिती झाली. समदृष्टी नासापुटी, नासापुटी म्हणजे दोन नासाग्र, दोन नाकपुड्या जिथं एकत्र होतात असं जे भ्रूमध्याचं स्थान आहे त्या ठिकाणी परमात्म्याची समदृष्टी आहे, त्या परमात्म्याची एकाग्र झालेली दृष्टी आहे. म्हणजे ते म्हणतात की नेत्रद्वय निघाले भेटी, इतके दोन्ही भ्रूमध्याच्या ठिकाणी किंवा नासापुटाच्या मध्यावर एकत्र झालेले परमात्म्याची जी मूर्ती आहे पांडुरंग परमात्म्याची आजही, की समदृष्टी, ज्याला समचरण समदृष्टी, तर ही समदृष्टी दोन्ही डोळे एकमेकाला ज्या ठिकाणी भेटतात अशा नासाग्रपुटामध्ये ती काय झाली, एकाग्र झालेली आहे. परमात्मा या ठिकाणी हे सांगतो की ज्याला परमात्मा प्राप्ती पाहिजे त्या सर्वांनी चित्ताची एकाग्रता करावी. चित्ताच्या एकाग्रतापूर्वकच परमात्म्याचं केलेलं स्मरण हे त्या साधकाला लवकर लवकर ध्यानाच्या द्वारा निश्चित फलीभूत होईल, हेच परमात्मा आपल्याला संकेत करत आहे. म्हणून म्हणतात समदृष्टी नासापुटी नेत्रद्वय निघाले भेटी, रवी शशी कोटी लोपले तेथे. त्यांनी सांगितलं कोट्यावधी चंद्र आणि कोट्यावधी सूर्य यांची कांती तेज प्रकाश त्या ठिकाणी लोपून जातो. तुझे निरळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हसे, हालकारे कृष्णा डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, उभा राहोनिया कैसा हलवितो बाहो, बाप रखुमा देवरू विठ्ठलू नाहो. रवी शशी कोटी लोपले तेथे, मना मारोनी मेळा की कुंडले शोभे किळा. तिथं म्हणतात मना मारुनी, या ठिकाणी मनाची तर काय कथा आहे तिथं, म्हणजे जे चंचल मन आहे तर त्या चंचल मनाची काय कथा. ते मन तर काय झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, अशी त्याची स्थिती होऊन जाते. की कुंडले शोभे किळा, मना मारुनी मेळा. या ठिकाणी जेवढ्या अंतकरण वृत्ती उत्पन्न होतात त्या सगळ्या वृत्ती प्रयत्ना वाचून परमात्माकार होत राहतात. अशी जर स्थिती आहे तिथं मनाची कोणती अवस्था झाली, त्याला अमनी भाव प्राप्त झाला नाही, उन्मनी भाव प्राप्त झाला. अमनी भाव किंवा निरुद्ध चित्ताची अवस्था ही पातंजल योगामध्ये आहे. परंतु या ठिकाणी मन परमात्माकार झालेले भगवदाकार झालेलं मन आहे आणि ते मन काय झाले, परमात्म्याच्या चिंतनाने द्रवीभूत झालेलं मन आहे आणि ते मनाने त्या परमात्म्याचा आकार धारण केलेला आहे. म्हणून त्याला उत्तम ऊर्ध्वगामी म्हणजे परमात्मगामी परमात्माकार ती वृत्ती झालेली आहे. कुंडले शोभे किळा, आणि परमात्म्याच्या कानात असणारी जी कुंडलं, काल एक चिंतन केलं की ती कुंडलं काय, ब्रह्मरसाने भरलेली कुंडलं असं वर्णन केलेलं आहे. मकराकार कुंडलं ब्रह्मरसाने ओतप्रोत असणारी आहेत आणि ती कुंडले शोभे किळा. त्या किळा म्हणजे त्या कुंडलाचं तेज जे आहे ते तेज शोभत आहे. तेथे झाला एकवळा मुनी जनागे माये, आणि सगळे मुनिजन मननशील मुनी त्या परमात्म्याच्या कुंडलाच्या तेजाने आकर्षित होऊन सगळ्यांचा एकवळा झाला, म्हणजे सगळे एकत्र आले. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. हो, अशा प्रकारची स्थिती होऊन गेली. योमीचा मनी तया तळी सहस्रपणी, तो लाधला निर्वाणी आराधिता, शेष वर्णिता श्रमला, मनोनी शरण आला, शयन होनी ठेला तया तळी, आयशी सुमन शेजा, की मवाळपण भरविया ओजा, तेथे रातली रमा भाजा, न निवडे केही, आयसा झाला एकवळा, शेष म्हणे दैव आले फळा, आता पाहेन सुनिळा, काय शेजे माझी. योमीचा मणी म्हणजे या ठिकाणी योम म्हणजे आकाश, आणि त्या आकाश जसं सर्वात उंच आहे त्याप्रमाणे भगवंताचा जो मुकुट आहे त्या मुकुटाच्या आकाशाप्रमाणे उंच असणाऱ्या स्थानी योमीचा मणी.
त्याच्यामध्ये मणी म्हणजे जे रत्न आहे ते रत्न म्हणजे कोणतं? शेषाच्या फणीमध्ये असणारं रत्न, त्याला म्हणतात योमीचा मणी. आणि तयातळी सहस्र फणी, आणि ह्या मस्तकामध्ये रत्न धारण करणारा हा जो शेष आहे तो शेष काय तयातळी सहस्रफणी, तो 1000 फण्यांनी युक्त असणारा आणि मस्तकामध्ये ते रत्न धारण करणारा असा जो शेष भगवान आहे, तो शेष भगवान तयातळी त्या परमात्म्याच्या तळी म्हणजे परमात्म्याच्या शयारूपाने अंथरून झालेला आहे. आणि तो लाधला निर्वाणी आराधिता, आणि त्या परमात्म्याची त्यांनी आराधना करता करता त्या परमात्म्याला तो प्राप्त झाला. निर्वाणी म्हणजे शेवटी, म्हणजे त्यांनी काय केलं? परमात्म्याचं स्तवन केलं. आपल्याला माहिती आहे ना, शेष शिनला झाल्या ती सहस्र जिव्हा. त्याने परमात्म्याचं वर्णन करताना हजारो जिव्हेने त्याचं वर्णन केलं, म्हणून त्याला एक भाग्य लागलं की तो परमात्म्याची शय्या झाला. आणि त्यामुळं कशामुळं पण आराधिता, परंतु आराधना करता. बरं, तुम्हाला दुसरी शंका येईल, मग त्याने परमात्म्याचं वर्णन केल्यामुळं त्याला ही फलश्रुती प्राप्त झाली, म्हणजे त्याची आराधना जी आहे ती आराधना सफल झाली, पूर्ण झाली, परिपूर्ण झाली असं तुम्ही म्हणाल तर ते म्हणतात आराधिता शेष वर्णिता श्रमला. भगवंताची आराधना करताना वर्णन रूपाने त्याचं त्याला वानता तो म्हणजे त्याचं वर्णन करता शेष श्रमला, त्याला शेषाला काय झाले? श्रम झाला. असंच लिहिले ना, शेष शिनला झाल्या ती काय झाल्या ती सहस्र जिव्हा. त्या ठिकाणी त्याला वेद काय झाल्या द्विसहस्र 2000 जिव्हा त्याला झाल्या असं म्हटलेलं आहे. किंवा वेदाची किंवा शेषाची स्थिती अशा प्रकारची झाली. वेदाने मौन धारण केलं आणि येता जिव्हा चिरोनी पलंग झाला, त्याच्या जिव्हा चिरल्या आणि तो काय झाला? त्या भगवान परमात्म्याचा पलंग म्हणजे शय्या, शेजार किंवा अंथरून तो भगवान शेष झाला. शेषवर्णिताश्रमाला मनवनी शरण आला आणि मग त्याने परमात्म्याला काय झाला? तो शरण झाला. तुझी वर्णनं तुझं यथार्थ वर्णन कोणीही करू शकत नाही. पाहे पा जाणीवेचे निबळे कोणी वेदापासोनी असे आगळे, ते शेषाहुनी तोंडागळे बोल के आधी. शेषाहून जास्त इतका बडबड करणारा दुसरा कोण आहे? वर्णन करणारा परमात्म्याचं, तोही अंथरुणा तळवटी दडे. येरू नेती म्हणून बहुडे एक येथ सनकाधिक वेडे पिशे झाले. अशी जर त्याचं आहे, सनकाधिक वर्णन करू शकत नाही, शेष वर्णन करू शकत नाही आणि वेद देखील ज्याचं वर्णन करत नाही, म्हणून तो शेषाने काय केलं? शयन होनी ठेला तयातळी म्हणजे त्याची शया म्हणून त्याच्या अंगाखाली तो शयन म्हणजे शेज किंवा शय्येचं आसन अंथरून होऊन राहिला. ऐशी सुमन शेजा की मवाळपण बरविया ओझा. आता तो शेषाचं जे अंग आहे ते इतकं मृदू झालेलं आहे की त्या ठिकाणी सुमन शेजा जणू काही ती पुष्पशय्या आहे. आणि मवाळपण बरविया ओझा, असं मवाळपण म्हणजे इतकं मृदूपण, म्हणजे जसं पुष्प कोमल आहे त्याच प्रकारचा ह्या शेषाच्या शय्या जी भगवंताचं अंथरुण म्हणून झाली ती इतकी पुष्पाप्रमाणे कोमल झाली. तेथे रातली रमाभाजा, आणि त्या ठिकाणी ही रमाभाजा म्हणजे लक्ष्मी ही भगवंताची पत्नी, त्या ठिकाणी ती रममान झाली. पण तिला तो शेष परमात्म्याशी जितका एकरूप झाला होता की न निवडे केही ऐसा झाला एक वेळा. शेष आणि परमात्मा हे दोन आहेत असं सुद्धा भान होऊ नये. अशी त्या शेषाने जेव्हा स्थिती प्राप्त केली त्यावेळेला लक्ष्मी मातोश्री रुक्मिणी मातोश्री जेव्हा त्या ठिकाणी भगवंताजवळ गेल्या तेव्हा शेषासहित असणारा भगवान, शेष वेगळा आणि भगवान परमात्मा वेगळे, हे त्याच्यावर पौडलेले आहेत. आणि अंथरुणाच्या रूपाने किंवा शय्यासनाच्या निमित्ताने हा
कोण शेषनाग हा वेगळा आहे असं लक्ष्मी मातोश्रींना देखील कळलं नाही. म्हणजे देव आणि भक्त दुजा नाही विचार ही स्थिती झाली. शेष म्हणे दैव आले फळा. आता ते म्हणतात शेष असं म्हणतो की आपलं दैव फळाला आलं. आज मी परमात्म्यापासून वेगळा राहिलेलो नाही. पण आता पाहेन सुनिळा काय सेजे माझी. आणि त्याच वेळेला असं झालं की सुनिळा म्हणजे जो परमात्मा आहे सम्यक नीलवर्ण असणाऱ्या त्या परमात्म्याला सेजे माझी. त्याला शयास्थानी मी काय पाहे आता मी त्याला पाहू शकते काय असं सांगते. म्हणजे शय्यावर पडलेले परमात्मा आणि शय्या आणि परमात्मा यांच्यामधील भेद आणि त्या भेद जाणणारी मी त्या सुनीळ भगवंताला आता पाहेन. आता पाहेल म्हणजे मी पाहू शकते असा एक अर्थ. आता पाहेन मी काय त्यांच्याहून वेगळी राहील का, तर मी सुद्धा त्यांच्याशी समरस होईल असा अर्थ करता येईल. आयशी याचे ध्यान जरी हे न करी म्हणे. ह्याच्यामध्ये ना भक्ती सिद्धांतातल्या अनेक प्रमेय आणि तत्त्वज्ञानाची अनेक प्रमेय आणि त्यांचा समन्वय किंवा त्यांचा परस्पर असणारा विरोधाभास म्हणजे तो विरोध नाही विरोधाभास त्या सगळ्या गोष्टी साहित्याच्या अंगाने ज्ञानोबारायांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळं याचा असाच अर्थ घ्यावा हे सांगणं कठीण आहे. पण ज्या अर्थाने आपलं अंतःकरण आल्हादित होईल आणि भगवत प्रवण होईल, भगवंताचं चिंतन करील अशा प्रकारचे याचे अर्थ करण्याचा प्रयत्न करायचा इतकाच याचा अर्थ आहे. असं आहे. आता पाहेन सुनिळा काय शेजे माझी. आईसयाचे ध्यान जरी हे न करी मन तरीचं पतन जन्म मरण. काय आहे का, तरीचं पतन जन्म मरण. चिंता सारी फेडी की उभारून या गुढी स्वये सुखाची आवडी का सांडितोशी. आता करू पाहे ध्यान तरी सहजची उन्मन मनोनी समाधान होय जीवा. तीर्थ व्रत तप दान जरी न करी हे मन तरी सहजची साधन गोपीनाथू. माऊली अत्यंत ज्याला म्हणतो ना इति काकू, संस्कृतमध्ये साहित्यामध्ये काकू म्हणजे ज्या वेळेला आपल्या समोरच्या व्यक्तीविषयी आपलं हृदय हे भरून येतं, कंठ सद्गदित होतो आणि त्याच्यावर कृपेसाठी जीव काय होतो आसुसलेला होतो की कधी एकदाचं याचं विघ्न दुःख क्लेश दूर होतील. म्हणून जेव्हा आपलं अंतःकरण द्रवीभूत होतं पगळतं त्यावेळेला त्याला म्हणतात काकू. म्हणजे ते शब्द जे आहे ना स्पष्ट रूपाने न होता कंठ सद्गदित होऊन ते शब्द अस्पष्ट रूपाने बाहेर पडतात. त्याच्यामध्ये हे 10वं चरण आहे ना तर याला असं म्हणायला हरकत नाही ती काकू. हे ज्ञानोबारायांची काय आहे काकू आहे. म्हणजे ज्ञानोबारायांचं जीवांच्या कल्याणासाठी हृदय पिळवटून येतं आणि त्यावेळेला म्हणतात आईशी याचे ध्यान जरी न करी मन तरीचं पतन जन्म मरण. आता असाच परमात्मा आहे आत्तापर्यंत सांगितलेला असा हा सच्चिदानंद रूप असणारा जो परमात्मा आहे आणि त्याचं जे सगुण आणि निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. त्याचंही विशेषतः त्याच्या सगुण स्वरूपाचं नखापासून मस्तकापर्यंत पूर्णपणे वर्णन केलेलं आहे, ध्यान सांगितलेलं आहे. आणि आयशियाचे ध्यान आणि असं जर ध्यान आहे हे जरी न करी मन, जर मन हे ध्यान करणार नाही तरीच पतन, तर मनुष्याचं निश्चित पतन होईल. म्हणजे ह्या अकराळ विक्राळ कलिकाळामध्ये शब्दज्ञान अधिक मिळवण्यापेक्षा किंवा अनेक प्रकारचा कर्माचा संभार मांडून कर्मजड किंवा कर्मठ होण्यापेक्षा जर ह्या ध्यानाचा आश्रय जर जीव करतील, साधक जीव करतील तर ते निश्चित लवकरात लवकर आणि निश्चित कृतार्थ होतील. यासाठी माऊली या ठिकाणी असं सांगतात आईशी याचे ध्यान. असा हा परमात्मा आहे आणि त्याचं ध्यान जरी हे मन न करी आणि हे मन जर त्या परमात्म्याचं ध्यान करणार नाही. तुकोबाराय कसं म्हणतात राहो आता
हेची ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंडुनी धरीन जीव जीवे देह भावे पूजीन. लोक म्हणतात सप्ताह होत नाही, आता आपल्या संप्रदायाला काय उतरती कळा लागते की काय, संप्रदायात विस्कळीतपणा येतो की काय, जसं काय प्रचार प्रसाराचं खरं तत्व यांनाच कळलेलं आहे असं वाटतं. त्यासाठी सगळे मंदिरे खुलं करा, सगळे याच्यासाठी जीव इतका तळमळला की क्षणभर सुद्धा काय माशाची जशी उपमा आहे त्यांनी सांगितलं, कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. 2 वर्ष झालं आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन नाही, पण संतांनी जे काही सांगितलं तर ते काय परमात्म्याचं ध्यान केलं तुम्ही नित्य परमात्म्याजवळ आहे की नाही. शरीराने जाण्यापेक्षा असं त्यांनी सांगितलं की आपल्या अंतःकरण आपलं मन जे आहे त्या मनाचा जो आकार आहे तेच आपलं खरं व्यक्तिमत्व आहे. आपलं जर मन पांडुरंग परमात्माकार असेल तर आपल्याला पांडुरंगाचं नित्य सान्निध्य आहे, आणि आपलं शरीर जर पांडुरंगाजवळ असेल आणि मन नसेल तर परमात्म्याचं सान्निध्य आहे का? सान्निध्य नाही आपल्याला खऱ्या अर्थाने. सगळ्यात शेवटी काय आहे, डोळा मन लंपट. मन जे आहे ते आमचं त्या परमात्म्याच्या ठिकाणी नित्य रंगलेलं असलं पाहिजे. मन हे एक मन अवघे तुझ्या भांडवला, तुकाराम महाराजच म्हणतात ना, त्याप्रमाणे आपलं मन आयशियाचे ध्यान, त्या परमात्म्याचं ध्यान केलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने, बरोबर आहे ना, ह्या करुणा व्याधीच्या दुर्धर काळामध्ये तुम्हाला सुखरूप परमात्म्याच्या अधिक जवळ राहता येईल. ऐकी नाही, देह असो माझा भलती ये ठाई, हा देह असो माझा भलती ये ठाई चित्त तुझे पायी असो द्यावे. काळाचे खंडन घडावे चिंतन जन मान धन विन्मुखता कफवात पित्त देह अवसानी ठेवावी वारुणी दुरितेही. सावध तो माझी इंद्रिये सकळ दिली हाक वेळ येणे आधी. तुका म्हणे तुया सकळांचा जनिता येथे ऐक्यता सकळाशी. प्रार्थनाच करतात काय, आता केशी राजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे देह असो माझा भलतीये ठाई चित्त तुझे पायी असो द्यावे. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज ऐक तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळू आले. ठाव देई चित्ता, ध्यानाचा विषय सांगितला. ठाव देई चित्ता राखे पाया पाशी सकळ वृत्तीशी अखंडित. आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते एक हेचे आहे आता नाममुखी संत संग देई. तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. भावशुद्ध सेवा म्हणजे काय, हे ध्यानाचं स्वरूप आहे. ज्या चित्तामध्ये आपण विषयाचं चिंतन केलं तर दुःख होईल, परमात्म चिंतनामध्ये सुखाचा आविर्भाव सुखाची अभिव्यक्ती त्या ठिकाणी होते. आणि याला साधन जर कोणतं असेल तर या ठिकाणी साधन आहे आपलं मन, साधन आहे मनामध्ये केलेलं ध्यान परमात्म चिंतन. आयशियाचे ध्यान जरी हे न करी मन तरीच पतन. जो मनुष्य ध्यान करणार नाही त्याचं पतन होणार. कारण काय आहे, मन जे आहे ना ते अनालंब कधीच राहत नाही, त्याला कोणतं तरी आलंबन लागतं. जर तुम्ही परमात्म्याच्या ध्यानाचं आलंबन केलं नाही तर मन काय करील, विषयाचा आश्रय करील आणि विषयाकार होत राहील. आणि विषय जिथं काय तरी जिथं विषय सेवन होतं, माऊली सांगतात विषय तेथ पातकी ठाव, विषय तेथ पातकी ठाव, विषय तेथ पातकी ठाव. विषय म्हटलं की जर विषयाचं चिंतन मनात आलं ना तिथपासूनच त्याचं पतन व्हायला सुरुवात होते. ते पतन दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. विषयाचे ध्यान येसनेही वाहे मन, दरी विषयाचे ध्यान विपायेही वाहे मन, तरी येसनेही पतन दिवसित पावे. विषयान ध्यायतो पुंसा ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽपि जायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणश्यति. मनुष्याचा सर्वनाश होतो तो कशामुळे होतो, विषय चिंतनाने होतो. आणि जर विषय चिंतनापासून आपल्याला सर्वनाश आपला होऊ नये असं वाटत असेल तर चिंतन कोणाचं करायचं, चिंतन आपल्या इष्ट परमात्म्याचं चिंतन करावं, इष्ट रूपात त्याचं चिंतन करावं. तरीच पतन जन्म मरण
त्याला काय होईल, जन्म मरण परंपरा त्याला निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतात की उभारून काय चिंता सारी फेडी की उभारून या गुढी. जर त्या परमात्म्याचं ध्यान केलं तर चिंता सारी फेडी, संपूर्ण समूळ चिंतेचा नाश होतो. उभारून या गुढी, त्या ठिकाणी हे कोण सांगतं, गुढी उभारून म्हणजे हात वर करून ध्वजा फडकवून या ठिकाणी संत शास्त्र ही गोष्ट सांगतात. स्वये सुखाची आवडी का सांडितोशी. अरे सर्व आपल्याला काय हात उभारून बाहू उंच करून संत सांगतात, तरी न कश्चित शृणोती मी, आमचं कोणी ऐकत नाही. मग का सुखाची आवडी का सांडितोशी, आणि तू ही आवड धरण्याऐवजी त्याचा त्याग का करतोस बरं. स्वये सुखाची आवडी सांडितोशी, स्वतःहूनच त्याचा परित्याग करतो. आता करू पाहे ध्यान तरी सहजची उन्मन. आता जर तू ध्यान करशील तर सहजची उन्मन, तर तू उन्मनी अवस्थेला प्राप्त होतील. इथं भक्तियोगामध्ये उन्मनी अवस्था म्हणजे केवळ संकल्प विकल्परहित किंवा चित्ताची निरुद्ध अवस्था किंवा चित्ताचा अधिष्ठानात लय हे सांगायचं नाही. उन्मन याचा अर्थ ऊर्ध्व असणारं आपलं जे इष्टदैवत त्याच्यामध्ये वृत्ती रंगून जाणे, त्याला म्हणतात उन्मन अवस्था. ही उन्मन अवस्था प्राप्त होते. मनोनी समाधान होय जीवा. म्हणून त्या जीवाला काय होतं, अशा प्रकारच्या ध्यानाच्या अवस्थेनं त्याला ध्यानाच्या चिंतनाने त्याला समाधान म्हणजे चित्ताची एकाग्रता त्याला प्राप्त होते. आणि दुसरा अर्थ समाधान म्हणजे सुख किंवा त्याला काय म्हणतो आपण आनंद, निरतिशय आनंदाची स्थिती त्याला प्राप्त होते. तीर्थव्रत तपदान जरी न करी हे मन. अरे मग आपण तुम्हाला म्हणायचं तीर्थ करा, व्रत करा, दान करा, तप करा, याच्यापेक्षा ध्यान हे अंतरंग साधन आहे. परंतु काय करावं, लोकांना सांगितलं तर पायाला भोवरा बांधल्यासारखं तीर्थाटनाला जातील, आपल्या द्रव्याचा वेच करतील, शरीराला झिजवतील, परंतु त्यांना ध्यान करा म्हटलं तर एक क्षणभर देखील ध्यान नको वाटतं. म्हणून म्हणतात जरी न करी हे मन करणार नाही, बरं नाही का करीन तपदान व्रत, तरी सहजची साधनं गोपी नाथ. बसल्या जागेवर काय नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण ठाईच भैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबाराय काय याविना आणि का असतापै साधन वाहत असे आण विठोबाचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेता असे, असं संतांनी सांगितलं. आणि हे सहज साधन कोणते, गोपीनाथू. हा गोपींचा नाथ असणारा जो परमात्मा श्रीकृष्ण हे आपलं सहज साधन आहे. मग याला काही लागतं का, त्या परमात्म्याला काय द्यावं लागतं, त्याला काहीच लागत नाही. त्याला फक्त आपल्या अंतःकरणातला भाव लागतो, त्याच्या वेळी दुसरं काही नाही. त्या काय देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. अशा प्रकारचं त्या परमात्म्याचं मनोगत आहे, संतांचं मनोगत आहे. पण लोक ते सांगतात सहजची साधनं गोपीनाथ. पण जरी हे न करी मन, पण मन जर हे करणार नाही तर त्याचं पतन ठरलेलं आहे. आणि जर तो हे ध्यान साधनाचा अवलंब करील तर त्याचं उत्थान हे निश्चित आहे. तीर्थात जाता सायाशी तू एक कायदेशी म्हणून स्थविलाशी बहुतापरी तव परापश्यंती मध्यमा वैखरी. या युक्तीनं बोलवेशी निवृत्ती म्हणे लिळा विश्वव्यापक निराळा. पाहे उघडा डोळा परब्रह्म ज्ञानदेवा मीपणी निवृत्ती ऐक्य चरणी सरो दुजेपणी हाव जीवा. आता हे अखेरच्या चरणात माऊली या अभंगाच्या म्हणतात तीर्था जाता सायाशी. आता काही लोक काय म्हणतात, आम्हाला तीर्थाटन करा. खरं तर काय आहे, स्वामी महाराज नेहमी सांगायचे उत्तमा सहजावस्था. आपल्या मूळ सहजावस्थेत राहणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा. आणि ध्यान आणि धारणा ही काय आहे, मध्यम अवस्था आहे. मूर्तिपूजा कनिष्ठा मूर्तिपूजाचं, केवळ मूर्तीची पूजा करणं हे काय आहे,
कनिष्ठ आहे. आणि तीर्थयात्रा धमाधमा स्वामी महाराज म्हणायचे, तीर्थयात्रा अधमाधमा, तीर्थयात्रा ही सर्वात कनिष्ठ साधन आहे असं सांगतात. म्हणजे याचा अर्थ सहज ध्यानधारणा ही सुद्धा द्वितीय क्रमांकाची मध्यम अशी साधना सांगितलेली आहे. सहज अवस्था प्राप्त होणं हे अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण त्याच्यासाठी जन्माजन्मांतरातली सगळी पुण्य एकवटून आली तर केवळ श्रीगुरूंची प्राप्ती, त्याच्यापेक्षा अधिक पुण्य त्यांच्याकडून श्रवण, त्याच्यापेक्षाही अधिक पुण्य संशय विपर्याचा प्रतिबंध निवृत्तीसाठी मनन निधिध्यासन, आणि साक्षात्कारासाठी लागणारं पुण्य किती पुण्य लागतं तर त्या जितकं लागतं तितकं, कोणतं जे असेल ते असं सांगतात. अशी स्थिती आहे. मग अशा वेळेला सांगतात की तीर्था जाता सायाशी, तुम्ही तीर्थाला कष्टाने जाता. आणि पुन्हा आपल्याकडे एक संस्कृतीमध्ये नेम आहे, प्रत्येक तीर्थामध्ये गेलं तर काही ना काही विषय सोडायचा. म्हणजे जे काही आपल्या जीवनामध्ये ज्या निषिद्ध गोष्टीला स्थान गेलं असेल तर ते सोडायचं. काय आपली भारतीय संस्कृती आहे की तीर्थाला गेलं तर कोणतं तरी एखादं जे काही आपल्या जीवनातली त्रुटीपूर्णता आहे, वैगुण्यता आहे किंवा निषिद्ध गोष्टीचं आचरण भावना काय असेल तर ते सोडून द्यायचं. प्रत्येक तीर्थात सोडलं पाहिजे. म्हणजे किमान मनुष्याच्या ठिकाणी काय बोटावर म्हणणे इतके जर दोष असतील तरच ते तीर्थाने निवृत्त होतील. पण समजा आहे की नाही, तरीसुद्धा तीर्थामध्ये गेलं का काहीतरी सोडावं. पण आपल्याला माहिती आहे काशीला गेल्यावर काय म्हणतात, आम्ही काशी फळाचा त्याग केला, की जे आम्हाला पूर्वी कधी आवडतच नव्हतं, आहे का नाही. मग तेव्हा म्हणतात तीर्था जाऊन या तू काय देशील, तू तीर्थाला जाशील आणि कशाचा त्याग करशील. दुसरा याचा अर्थ असा आहे की त्याला काय म्हणतो, व्यंजनेन अर्थ आहे काय देशी, म्हणजे काय काय देशी. अरे सगळ्यात दोषाचा पुतळा तू तीर्थाला जाऊन तू काय काय त्याग करणार आहे की नाही. म्हणून सांगतात तीर्था जाऊन या तीर्था जाता सायाशी तू काय एकदिशी मनोनी स्तविलाशी बहुतापरी. मग काय सांगितलं, तीर्थात जाऊन आपल्याला सर्वांचा त्याग करता येत नाही. मग काही लोक काय करतात, परमात्म्याचं स्तवन करतात. काय तुझं वर्णन करायचं काय श्री अनंता मधुसूदन. हा श्री अनंता किंवा आपल्या काकड्याच्या आपण तर तुझं वर्णन किंवा तुझं गुणसंकीर्तन नामसंकीर्तन अशा प्रकारचे करू. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता स्तुन्वंती दिव्यैः स्तवैर् वेदैः सांगपद क्रमोपनिषदैर् गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यशांतन विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. तर आम्ही परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करू, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करू, त्याचं स्तवन करू. अशा प्रकाराने काही लोक प्रवृत्त होतात. म्हणून स्तविलाची बहुतापरी आम्ही त्याचं स्तवन केलं. अरे स्तवन परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाणार आहे का? कारण का तो परमात्मा मुळातच आहे. तो परापश्यंती मध्यमा वैखरी या युक्तीनं बोलवेशी. अरे तो परापश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या चारही वाणींचा तो काय आहे, अविषय आहे. आणि त्याचं काय तू तोंड भरून वर्णन करणार आहे. वेदसुद्धा त्या ठिकाणी मौनावलेला आहे का. अगोदर चिंतन गेलं 2 दिवसापूर्वी का आकार उकार मकार अर्धमात्रा आहे की नाही. इतकंच नाही, बिंदूला देखील त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर तू केलेली कोणती स्तुती त्या परमात्मा स्तुतीने प्रसन्न होतो असं जर कोणी म्हणत असेल तर स्तुती परमात्म्यापर्यंत पोहोचतच नाही, आहे की नाही. तेव्हा खरा परमात्मा प्रसन्न कधी होतो माहिती आहे का, मी केलेली जी स्तुती आहे ती स्तुती परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्या स्तुतीनं शब्दांच्या माध्यमातून केलेलं त्याचं स्तवन किंवा गुणवर्णन हे परमात्म्यापर्यंत कधीही पोचू शकत नाही. म्हणून शंकराचार्यांनी जर याचा अर्थ ते वर्णन करायचं नाही का, परमात्म्याच्या रूपाचं दर्शन करायचं नाही का, इंद्रियांनी परमात्म्याचं आनंद भोगायचा नाही का, मनाने बुद्धीनं परमात्म्याचं चिंतन करायचं नाही का. पण ह्या मन बुद्धी इंद्रियांना परमात्मा वास्तव विषय होतो, ज्ञेय होतो असं मात्र कधी समजता कामा नये. आपल्याला माहीत आहे
भगवत पूज्यपादांनी जेव्हा ह्या भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाचं काही खंडन करून निर्गुण निर्विकार असंग ब्रह्मतत्वाचा सिद्धांत सगळ्या सांगून, म्हणजे केवळ अद्वैत सिद्धांताची स्थापना करत असताना द्वैत मंताचं उपास्य उपासक भावाचं त्या ओघात खंडन केलं, तेव्हा सगळ्या काशीतल्या पंडितांनी असं ठरवलं की याचा अर्थ हे काय आहेत, अवैदिक आहेत असं आपण ठरवू. आणि त्यासाठी त्यांनी भगवतपूज्यपाद शंकराचार्यांना काशीच्या विश्वेश्वराच्या मंदिरात काय दिलं, निमंत्रण दिलं. उद्या आपण मंदिरामध्ये शिवभगवंताच्या दर्शनासाठी या. त्याप्रमाणे पण शंकराचार्य त्या ठिकाणी गेले. शंकराचार्यांनी त्या पिंडीवर अभिषेकही केला, तिथं बसले आणि ध्यानही केलं. त्यावेळेला हे द्वैती आचार्य सगळे एकमेकाशी परस्परात त्यांच्याकडं बोट करून म्हणू लागले की बघा हे यांनी ध्यान करायला बसला. ध्यान केला म्हणजे ध्येय आणि ध्याता हे द्वैत आहेच की नाही याच्या ठिकाणी, बरोबर आहे ना. स्तुती केली म्हणजे परमात्मा स्तुतीचा विषय आणि त्याला विषय करणारे त्यांची स्तुती आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी स्तविता आणि स्तव्य असा भाव त्या द्वैताचा आहेच की नाही. म्हणजे हे बोलतात एक आहे की नाही, बोलतात द्वैताचं खंडन आणि यांचं स्वतःचं आचरण काय आहे, द्वैतात्मक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याप्रमाणे तिथं गेले. इतकंच नाही, आचार्यांनी एक स्तोत्रसुद्धा म्हटलं, ध्यानसुद्धा केलं, परमात्म्याचं दर्शनसुद्धा केलं. आणि जेव्हा हे सगळे हसत होते त्यावेळेला आचार्य एक श्लोक म्हणाले. तो काय म्हणे, स्तुत्या अनया तोच यात्रा सर्वगता हाता असते. अरे भगवान परमात्मन, मी तुमच्या दर्शनाला आलो आणि तुमची यात्रा केली आणि त्या म्हणजे मी चालत तुमच्याकडं आलो. तर त्याने वास्तविक तुझ्याकडं चालत जायचं का, तू कुठं चालत कुठं जाणार, सर्व व्यापक असणाऱ्या तू आणि तुझी यात्रा करण्याचा संकल्प करून अरे अरे मी मोठा आघातच केला, मोठी चुकच केली. स्तुत्या अनया वाक परता हातात, मी तुझी स्तुती केली, वास्तविक तू वाणीचा अविषय. त्यामुळं तुझ्या वाणीच्या अविषयत्व जे शास्त्राने महापुरुषांनी प्रतिपादन केलं त्या सिद्धांताचा मी अनादर केलेला आहे. स्तुती केली परंतु जाणून स्तुती केली. अजून काय, त्वदयात्रया सर्वगता हातास्ते, स्तुत्या अनयावा वाक परता हातास्ते, ध्यानेन चेता परता हातास्ते. आणि तू माझ्याहून भिन्न नसताना तूचं मी ध्यान केलं, त्यामुळं तुझ्या आणि माझ्यामध्ये असणाऱ्या स्वरूपसिद्ध असणाऱ्या ऐक्याचं या ठिकाणी मी खंडन केलं. म्हणून पुढं काय म्हणतात, चंतव्यमेतत् त्रयमेव शंभो, हे भगवान सदाशिवा तुम्हाला ह्या 3 अपराधाची क्षमा कर. व्यवहार दृष्टीनं, बरं ना, व्यवहार दृष्टीनं सर्व केलं की नाही, स्तुती केली, दर्शन केलं, दर्शनाला गेले आणि तत्वदृष्टीनं गेले नाही हे आचार्यांनी सांगितलं. तसंच इथं सांगतात की काय, परा पश्यंती मध्यमा वैखरी, या युक्ती न बोलवेशी. तुझं जरी स्तवन केलं तरी म्हणून स्तविलाशी बहुतापरी, किती प्रकाराने तुझी स्तुती केली तरी स्तुती जोगातू नव्हे गोविंदा. काय अभंग येतो की तुझी किती जरी स्तुती करायची तर स्तुती करावी, स्तुतीला योग्य असा तू नाहीस. म्हणजे याचा अर्थ स्तुतीची वचनं तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही, अशी स्तुती करावी. परमात्म्याची स्तुती अशी करावी, जाणून करावी. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई, अशी खरी त्याची स्थिती आहे. म्हणून म्हणतात परा पश्यंती मध्यमा वैखरी, या युक्ती न बोलवेशी. ह्या ज्या अनुद्भूत किंवा उद्भूत वाणी आहे याने परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. परमात्म स्वरूप होता येतं पण परमात्म स्वरूप होऊन परमात्म्याचं भिन्नत्वाने वर्णन करता येत नाही. निवृत्ती म्हणे लीळा, विश्वव्यापक निराळा. हा परमात्मा कसा आहे, लीलेने सहजच या ठिकाणी विश्वव्यापक होतो आणि विश्वव्यापक होऊनही तो त्या विश्वाहून पुन्हा कसा आहे, निराळाच आहे. म्हणजे तो सर्व जगताचं विवर्तोपादान कारण आहे की जे कारण आपलं असंगत्व निर्विकारत्व ठेवून सर्वांचं उपादान कारण
होतं, परंतु असंगत्व निर्विकारत्व अबाधित राहतं. म्हणून असा असणारा परमात्मा काय कालच आपण पाहिलं की स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्वम असा त्याचा स्वभाव आहे. आणि तो पाहे विश्वव्यापक निराळा पाहे उघडे डोळा परब्रह्म. मी उघड्या डोळ्यांनी म्हणजे संशय विपर्यरहित त्या परब्रह्माला पाहत आहे आणि त्याला मी ज्ञानचक्षुचा भावचक्षुचा आणि चर्मचक्षुचा विषय करीत आहे. काय माझं भाग्य. ज्ञानदेवा मीपणी निवृत्ती ऐक्य चरणी सर्व दुजेपणी हवं जीवा. ज्ञानोबरायांना काय वाटतं? ज्ञानदेवा जीवा हवं. ज्ञानोबराय म्हणतात की माझ्या अंतकरणात जीवा हीच हाव आहे, हाच हव्यास आहे का मीपणी निवृत्ती ऐक्य चरणी. माझं मीपणी, माझं जे मीपण आहे म्हणजे प्रत्येगात्मस्वरूप आहे ते निवृत्ती चरणी, ते निवृत्तीनाथ महाराजांच्या चरण म्हणजे स्वरूप, त्याच्या ठिकाणी ऐक्य त्या दोन्हींचा माझ्या आणि निवृत्तीनाथांच्यामध्ये अखंड नित्यसिद्ध संचलेलं ऐक्य आहे. त्या ऐक्याची मला अनुभूती यावी आणि सर्व दुजेपणी. आणि दुजेपण म्हणजे द्वैत जे आहे ते सराव म्हणजे त्या द्वैताचा उपसंहार व्हावा, त्या द्वैताचा निराश व्हावा. जीवा हीच हवं माझ्या अंतकरणाला, हाच हव्यास रात्रंदिवस हाच वेध लागलेला आहे असं ज्ञानोबाराय म्हणतात. आता पुढचा अभंग पण विस्ताराने आहे, तो आपण नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.